विकसित भारत अँबॅसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2047 मधील विकसित भारताचा रोड मॅप मांडला आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचं व्हिजनही त्यांनी मांडलं. पायाभूत सुविधा आधारित विकास, शाश्वत विकास, औद्योगिक विकास, सामाजिक विकास आणि विकासाला पूरक सुरक्षेचं वातावरण या 5 पैलूंच्या आधारे 2047 पर्यंत महाराष्ट्राची 2 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट इथं आयोजित विकसित भारत अँबॅसेडर विकसित पुणे कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की हरित ऊर्जेवर भर, सायबर सुरक्षेसाठी देशातील सर्वोत्तम प्लॅटफॉर्म निर्मिती, AIच्या क्षेत्रात रोजगार निर्मितीद्वारे महाराष्ट्र देखील वेगानं विकासाकडे वाटचाल करतोय. महाराष्ट्राच्या निर्मितीला 75 वर्ष होतील तेव्हा महाराष्ट्र 2 ट्रिलियन आकाराची अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा वितरणाचा करार महाराष्ट्रानं केला आहे. येत्या काळात राज्यात सोलर पार्क उभारण्यात येणार आहे. शीतगृहांची संख्याही वाढवण्यात येत आहे. राज्यात नवी रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात येत आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवा महामार्ग तयार करण्यात येत असल्यानं नागपूरहून पुण्यात 6 तासात येणं शक्य होईल. JNPTहून 3 पटीनं मोठं असलेलं वाढवण बंदरही विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीतही देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसंच देशातील सर्वोत्तम सायबर सुरक्षेची यंत्रणा उभी केली जाते. शिक्षण क्षेत्रावरही विशेष लक्ष करून नोकऱ्यांमध्येही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एकूणच भारत जगाच्या आर्थिक विकासाचं महत्त्वाचं केंद्र होत असताना देशाच्या विकासाचं महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन आहे असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात झालेल्या विविध धोरणांमधील क्रांतिकारी सुधारणा, विकसित होणाऱ्या क्षमता, सर्व क्षेत्रात वेगानं होणारे अनुकूल परिवर्तन आणि वेगवान माहिती प्रसाराच्या आधारावर देशाची वाटचाल विकसित अर्थव्यवस्था असलेल्या महाशक्तीच्या दिशेनं होत आहे. 10 वर्षांपूर्वी जगातल्या सर्वात नाजूक अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या 5 देशांपैकी एक भारत होता आणि आता जगातल्या सशक्त अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. क्रीडा क्षेत्र ते अंतरिक्ष आणि विज्ञान ते स्टार्टअप्स या सर्व क्षेत्रांमध्ये भारतानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लवकरच भारत जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. देशाच्या दरडोई उत्पन्न वाढीचा दर 4.5% 8.4% गेलाय असं फडणवीस म्हणाले. मोदीजींनी सांगितलंय थर्ड टर्म अँड वी विल बी द थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड. आणि त्यानंतर 2023 ते 2047चा जो रोड मॅप आहे 2047, इंडिया विल बी अ डेव्हलप्ड नेशन. वी विल हॅव अ डेव्हलप्ड इकॉनॉमी. आणि त्याच्याकडे जाण्याकरता व्हॉट इंडिया रिअली रिक्वायर्स इज ज्या आजचा कार्यक्रम आहे की विकसित भारताचे अँबॅसेडर्स आपापल्या क्षेत्रामध्ये जे काम करतील असे सगळे अँबॅसेडर्स आपल्याला पाहिजे आहेत. आता आपण जर पॅरामीटर्स बघितले व्हॉट हॅज रिअली हॅपन तर आपण बघा GDP ग्रोथ, ॲव्हरेज ग्रोथ इन UPA इट वॉज 4.5%. नाव इट इज 8.4%. इन्फ्लेशन इट वॉज